जो उद्धव ठाकरेंना अपेक्षित देव, तो देव तरी उद्धव ठाकरे यांना कसा काय पावणार हो? आणि अखेर तो नाही पावला. मित्र हो, ठाकरे बंधू एकत्र येऊन सुद्धा मुंबई महापालिकेची सत्ता त्यांच्यापासून लांब गेली. पण त्यानंतर काहीतरी जादू होणार, देवाची कृपा होणार आणि मुंबई महापालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा महापौर बसणार, अशा पद्धतीचे कयास लावले गेले होते. त्याला कारणही होतं. ते काय असे हवेत लावलेले कयास किंवा असे काही अंदाज नव्हते. बघा ना, स्वतः उद्धव ठाकरे यांनी सुद्धा म्हटलेलं होतं, आपला महापौर बसावा अशी आपली इच्छा आहे आणि देवाच्या मनात असलं तर तेही होईल. त्यावर मोठी चर्चाही झाली. पण बघा, उद्धव ठाकरे यांच्या बोलण्याला खूप काही अर्थ होता. त्याला कारण जे होतं ते आज झालेल्या आरक्षण सोडतीचं. आरक्षण सोडतीमध्ये जर एसटी किंवा एसटी महिला या प्रवर्गातली अशी जर काही सोडत निघाली तर मुंबईचा महापौर पद म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडेच हे पद आपल्या पायानं चालून जाऊ शकत होतं. कारण या प्रवर्गातला विजयी झालेल्या उमेदवारात भाजपाकडे उमेदवार नव्हता आणि एकनाथ शिंदे याच्याकडेही नव्हता. त्यामुळं आजच्या सोडतीकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं. उद्धव ठाकरे यांना देव पावतो का, त्यांना ही लॉटरी लागते का, याकडे सगळ्यांच्या नजरा होत्या. पण ते नाही घडू शकलं. आज सकाळी मंत्रालयामध्ये काढण्यात आलेल्या लॉटरीमध्ये मुंबईसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण सोडत निघाली आणि हा विषय संपला. राज्यातल्या 29 महापालिकेच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत आज मंत्रालयामध्ये पार पडली. मात्र मुंबई महापालिकेच्या आरक्षणावरून मोठा वाद निर्माण झालाच. शेवटी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या सगळ्या प्रक्रियेवर तीव्र आक्षेप घेतला. सरकारला धारेवर धरलं. ही सोडत पारदर्शक नाही, अशा प्रकारचा गंभीर आरोप पेडणेकर यांनी केला. एसटी प्रवर्गासाठी आरक्षणाची सोडत निघाली असती तर मुंबई महापालिकेवर भाजपाला किंवा मग एकनाथ शिंदे गटाला आपला महापौर बसवता आला नसता. त्यांच्याकडे उमेदवारच नव्हते. पण उद्धव ठाकरे यांच्याकडे मात्र या प्रवर्गातील उमेदवार होते. त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्याच शिवसेनेचा महापौर झाला असता. महायुतीसाठी हा एक मोठा धक्का होता. पण इथं सुद्धा महायुतीनं काही चाल खेळली. ठाकरेंचा महापौर होणार नाही यासाठी कारस्थान केलं. म्हणजे तशा प्रकारचा आरोप ठाकरे सेनेच्या माजी महापौर किशोर पेडणेकर यांनीच केलाय. आदिवासी प्रवर्ग म्हणजे एसटी प्रवर्ग का वगळला? किशोरी पेडणेकर यांनी सर्वात मोठा प्रश्न एसटी प्रवर्गाबाबत विचारला. मुंबई महापालिकेमध्ये अनुसूचित जमातीचे म्हणजे एसटीचे 2 नगरसेवक निवडून आलेले आहेत. मग आरक्षणाची चिठ्ठी काढताना हा प्रवर्ग का वगळण्यात आला? महायुतीकडे या प्रवर्गाचे नगरसेवक नाहीत म्हणून हा जाणीवपूर्वक केलेला प्रकार आहे का, असा सवाल पेडणेकर यांनी केला. जाणीवपूर्वक आदिवासी प्रवर्गाला वगळलं गेलं. अचानकपणे आदिवासी प्रवर्गासाठी किमान 3 जागांचा नियम केला असल्याचा आरोप सुद्धा पेडणेकरांनी आज केला. सत्ताधाऱ्यांना मिळालेल्या जागांच्या आधारेच आजची लॉटरी काढण्यात आली, अशा प्रकारचा एक मोठा आणि गंभीर आरोप या पेडणेकरांचा आहे. मुंबईचं महापौर पद इतर मागास प्रवर्गासाठी म्हणजे ओबीसी साठी का बरं आरक्षित केलं नाही, यावर सुद्धा ठाकरे गटाने आक्षेप घेतला. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आणि चक्राकार पद्धतीनुसार ओबीसींना संधी मिळायला हवी होती असा दावा सुद्धा त्यांनी केला. महिला ओबीसी साठी हे पद असायला हवं होतं. मागील महापौर पद सर्वसाधारण म्हणजे खुल्या गटासाठी, ओपन गटासाठी ते होतं. मग यंदाही ते तसंच का बरं नाही ठेवलं? रोटेशनच्या नावाखाली सोयीचं राजकारण केलं जात आहे, असा मोठा आरोप उद्धव ठाकरे शिवसेनेनं केलेला आहे. आता या दरम्यान भाजपचे प्रतिनिधी आणि किशोर पेडणेकर यांच्यामध्ये काही वादावादी सुद्धा झाली. आरक्षणामध्ये एसटी प्रवर्गाची सोडत निघाली असती तर मुंबई महापालिकेचं महापौर पद महायुतीच्या म्हणजे भाजपच्या आणि शिंदे गटाच्या सुद्धा हातून निसटलं असतं, ते निघून गेलं असतं. सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपला सुद्धा महापौर पद मिळू शकलं नसतं. त्यामुळं काढण्यात येणाऱ्या
या सोडतीमध्ये काही ना काही गोलमाल नक्की केलं जाईल अशी भीती अनेकांना होती. बघा, कुठल्याही निवडणुकीमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्ष काय काय उद्योग करतो याची चर्चा तर अखंड सुरू असते. मग ती मतदार यादी असो किंवा मग मतदान यंत्र असो, सत्तेसाठी वाटेल ते. भाजपच्या सोयीच्या सगळ्या गोष्टी घडतात हो, पण त्यावर कोणी किती आक्षेप घेतला तरी पुढे त्याचं काही होत नाही. त्यामुळं आरक्षण सोडतीत सुद्धा असा काही प्रकार केला जाऊ शकतो याबाबत अनेकांच्या मनामध्ये संशय होता, शंका होती आणि अखेर तेच झाल्याचं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं दाखवून दिलं. किशोर पेडणेकर यांनी प्रश्न विचारले, पण सत्ता तर भाजपकडे आहे. मग विरोधकांनी कितीही प्रश्न उपस्थित केले तरी त्याचे उत्तर मिळणार नाही आणि ते कोणी देणार सुद्धा नाही. अहो, भाजपाकडे सत्ता असल्यावर तो जो उद्धव ठाकरेंना अपेक्षित देव, तो देव तरी उद्धव ठाकरे यांना कसा काय पावणार हो? आणि अखेर तो नाही पावला. उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी महापौर किशोर पेडणेकर यांनी किती जरी आक्रोश केला तरी काय होणार आहे? सत्तेपुढं शहाणपण चालत नसतं हे आपल्या वाडवडिलांनी सांगून ठेवलेलं आहे, ते काय उगीच नाही. आणि ते कसं खरं आहे हे भाजपच्या राजकारणामध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा दिसून सुद्धा आलेलं आहे. आणखीही येत राहील आणि आपण यालाच लोकशाही म्हणूया, टाळ्या वाजवूया आणि फक्त पाहत राहूया. मित्रांनो, यापेक्षा आपल्या हाती काय आहे? धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.